बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान आहे. या ऐतिहासिक भूमीला जगाच्या व बुद्ध धम्माच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात महाबोधी विहाराची नोंद केली आहे. परंतु महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाही. बिहार सरकारने बीटी ॲक्ट 1949 तयार करून व्यवस्थापन समितीत 9 पैकी केवळ 4 बौद्ध सदस्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे तमाम बौद्धांना हा ॲक्ट मान्य नाही. मागील अनेक दशकापासून बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलन विविध टप्प्यात सुरू आहे. त्यामध्ये जगातील तसेच भारतातील बौद्ध बांधव स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात याबाबत कायदेशीर लढाई सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 25 एप्रिल 2025 रोजी चंद्रपूर येथील बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आणि भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांना महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भाचे निवेदन दिले. या मोर्चाच्या निमित्ताने चंद्रपूरच्या बौद्ध जनतेने सुमारे 5 लाख रुपये जमा केले आणि खर्च वगळता 2,91,240 रुपये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांना सन्मानपूर्वक हस्तांतरित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन 1 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजता बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन चंद्रपूर इथं करण्यात आले आहे. सर्वप्रथम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई तर अध्यक्ष अ.व्ही. टेंभरे, अध्यक्ष बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती चंद्रपूर असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून भंते अनिरुद्ध थेरो, प्रवीण खोब्रागडे, खुशाल तेलंगुरुजी, देशक गिरीश खोब्रागडे, किशोर तेलतुंबडे आदींची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचं आयोजन समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, चंद्रपुरातील बौद्ध विहार बौद्ध. मी प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे आपल्याला सांगू इच्छितो की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी आम्ही मागच्या एप्रिल 2025 भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता आणि इथे जो निधी जमा झाला होता त्यातले वाचलेले 2,91,240 रुपये भंते सुरेश ससाई यांच्याकडे द्यायचे आहे. त्याचं कारण असं आहे की भंते सुरेश ससाई यांनी फार मोठ्या प्रमाणात 10-11 टप्पे आंदोलनाचे चालवले. पूर्ण भारतातून लोक त्यावेळेस त्या ठिकाणी गेले होते आणि आंदोलन त्यावेळेपासून फार मोठ्या प्रमाणात गती आली होती. पण मागच्या वर्षीपासून विनाचार्य भंतेजी आणि आकाशराम भंतेजी या दोघांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला, तेही भंतेजी सुरेश ससाई यांच्या नेतृत्वात. आणि हे दोघंही लोक सुरेश ससाई यांना मानतात आणि तिघांची एक कमिटी झाली आहे, त्याचे प्रमुख सुरेश ससाई आहेत. म्हणून आम्ही सुरेश ससाई भंतेजीजवळ हा पैसा द्यायचा कमिटीने निर्णय घेतला आणि 2,91,240 रुपये आम्ही त्यांच्याजवळ देत आहोत. तरी हा कार्यक्रम बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे होत आहे. तर या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय भीम जय भारत. आज आपण पत्रकार परिषद बोलवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की बुद्धगयेचं महाबोधी आंदोलन हे आता अंतिम टप्प्यामध्ये आहे प्रामुख्याने. आणि आर्य नागार्जुन भंते सुरई ससाई यांनी आत्तापर्यंत 11 टप्प्यामध्ये हे जे आंदोलन केलं त्याला भंते विनाचार्य आणि आकाश लामा यांनी गती दिली. चंद्रपूरकरांचा पाठिंबा असावा म्हणून आणि सहभाग दिसावा म्हणून चंद्रपूरकरांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आणि इथेही 25 एप्रिल 2025ला एक भव्य मोर्चांचं आयोजन करण्यात आलं. आम्ही तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला आणि जिल्हाधिकारी यामार्फत एक निवेदन राष्ट्रपतींना सादर केलं की राष्ट्रपतींनी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि बौद्धांचं हे जे बुद्धगया आहे ती बौद्धांच्या ताब्यात द्यावी. आता या आंदोलनासाठी आम्ही सुमारे 5 लाख रुपये जमा केले होते. त्या आंदोलनाला खर्च वजा जाता आमच्याजवळ आज
2,91,240 रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम कुणाला द्यायची यावर चर्चा करण्यात आली आणि असं ठरवण्यात आलं की जी मंडळी या आंदोलनामध्ये कायदेशीर लढाई लढत आहेत त्यांना जर ही राशी आपण सुपूर्द केली तर या लढाईला एक बळ मिळेल. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांना ही राशी द्यायची. त्याच्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला जी 1 तारीख दिली तर या 1 तारखेला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवनामध्ये दुपारी 1 वाजता एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचं नावच आहे संघर्ष निधी हस्तांतरण समारंभ. या समारंभामध्ये भंते सुरई ससाई यांना 2,91,240 रुपये आम्ही सन्मान अर्पण करत आहोत आणि या लढाईला आणखी गती येऊ अशी अपेक्षा करतो आणि चंद्रपूरच्या जनतेने या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करतो.